थांबलो ये ना लवकर. हा हा ओ भाऊ ऐका ना, हा. मला बाहेर सोडता का गावाच्या बाहेर? अहो काय झालं काय पण तुम्हाला? ते कसं सांगू, मला आता खूप भीती वाटते हो. अहो काय पण काय झालं काय काय? अहो माझ्या सासरकडचे लोक खूप छळ करतात हो माझा. पण तुला शब्द पण नाही सांगू शकत. अहो पण मग तुम्ही काय पळून आलाय काय? हा पळून आले मी. 2 दिवस त्यांनी मला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं. खूप हानमार पण करतात. शेवटी सगळी चूक माझीच आहे ना. अहो पण एवढं जर झालंय तर तुम्ही तुमच्या घरी सांगा ना, माहेरी. घरी तर नाही सांगू शकत, ती चूक झाली माझी. घरच्यांनी मला इतकं लहानाचं मोठं केलं, खूप लाडात सांभाळलं त्यांनी मला, आणि त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात केला मी. या माझं एका मुलावरती प्रेम होता, त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि घरच्यांचा विश्वासघात केला, त्याच्यासोबत लग्न केलं मी. इतका त्रास देतात मला, अहो, मी घरी पण नाही जाऊ शकत हो. तुम्ही एक मिनिट, काय खाल्लंय पिल्लंय का काय? काहीच नाही खाल्लेलं, 2 दिवस उपाशी ठेवले त्यांनी मला. काहीतरी सावकाश कोण नाही काय करत आहे मी इथे. पण तुम्ही अहो कोणाला सांगायचं, आजूबाजूला शेजारी पाजारी कोणाला? अहो तुम्हाला नाही माहिती, ते खूप मोठ्या घरची माणसं आहेत, त्यांच्या विरुद्ध कोणीच नाही काही करू शकत. आणि आणि घरी पण नाही जाऊ शकत. घरचे तर मला त्या दिवशीच म्हणले, ज्या दिवशी या मुलासोबत लग्न झालं त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेली, परत तुझं तोंडच बघायचं नाही आम्हाला. आणि हे तुम्ही असं कानातलं सोनं नाणं घालून फिरताय आणि रस्त्यात काय कोणी चोरलं वगैरे पकडलं तुम्हाला? मग अहो खोट आहे, सगळं सगळं खोट आहे. इतक्या मोठ्या घरची माणसं पण सगळी खोटीच. मला आता कळते, मी जर माझ्या घरच्यांचं ऐकलं असतं ना, माझ्यावरती वेळ कधीच आली नसती. आता पुढे करणार काय तुम्ही? असं पळून नेमकं जाणार कुठं? मी काय म्हणते, मी ना तुमच्याकडे असेल ते काम करते, काही पण सांगा तुम्ही. आपण माझ्याकडे मी काय काम देणार तुम्हाला? तुम्ही कुठं पण लावून द्या ना मला काम, पण मला घरी नाही जायचं. तिकडं माहेरी तर नाही जाऊ शकत, आणि ह्या माणसांपासून मला पिछा सोडवायचा. हे बघा, माझे जोडीदार आहेत MIDC कामाला, मी त्यांना सांगतो, ते तुम्हाला देतील चांगलं काम बघून काही पण. फक्त तुम्ही आता राहण्याची बिण्याची सोय करायला पाहिजे तुमची. बघा ना तुमच्याच्यानं काय होत असं, मी कुठं पण आश्रमात कुठं पण राहील. काय तुमच्या मागे लागलेत कधी? हा शोधतच असतील मला. एकदा मी असं त्यांच्या